क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा खिरडीच्या फरशीवरून बैल गेला पाण्यात वाहून। धोकादायक पुलामुळे ग्रामस्थांमध्ये संताप। नवीन पुलाची तातडीची मागणी। सुरगाणा तालुक्यातील खिरडी ते खिरडी आश्रमशाळा व भाटी गावाला जाणाऱ्या रस्त्यावरील फरशी पुन्हा एकदा धोकादायक ठरली आहे। सुमारे 10 ते 12 दिवसांपूर्वी या फरशीला मोठे भगदाड पडले होते, मात्र संबंधित प्रशासनाने केवळ पाहणी करून कोणतीही ठोस दुरुस्ती अथवा नवीन पुलाच्या कामास सुरुवात केली नसल्याने आज दुर्दैवी घटना घडली आहे। आज सायंकाळी सुमारे 5:15 खिरडी येथील शेतकरी रामदास लक्ष्मण डोळे हे शेतातून बैल घेऊन परतत असताना त्यांच्या बैलाचा फरशीवरील पाण्याच्या प्रवाहात तोल जाऊन तो वाहून गेला। घटनेनंतर कुटुंबियांसह ग्रामस्थांनी बैलाचा शोध घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले, मात्र उंच येईपर्यंत बैलाचा शोध लागलेला नव्हता। या घटनेमुळे डोळे कुटुंबियांवर दुःखाचे सावट पसरले असून गावातही हळहळ व्यक्त होत आहे। सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने या रस्त्याचा वापर शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर करतात, मात्र धोकादायक फरशीमुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की संबंधित अधिकारी वारंवार घटनास्थळी येऊन केवळ पाहणी करतात, मात्र नवीन पुलाचे काम सुरू करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही। त्यामुळे भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे। या पार्श्वभूमीवर खिरडी आश्रमशाळा व भाटी गावातील नागरिकांनी प्रशासनाने तातडीने नवीन पुलाचे काम सुरू करून विद्यार्थी, शेतकरी आणि नागरिकांची गैरसोय व जीवितहानी टाळावी अशी जोरदार मागणी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।